त्यात थोडं पाणी घेतलं आणि ते आता उकळत ठेवणार मी. ओके. धुवून घेतलेले, त्याच्यात थोडं पाणी घेतलं आणि मी ते आता उकळत ठेवले. ओके. आज बनणार आहेत पाकातले आवळे. आता कसं बोललीस है ना. आज बनणार आहेत पाकातले आवळे. कड आलेला आहे आणि आता काय त्याच्यात ते बंद करून ठेवायचं आणि मग ते आपोआप सोलले जाते. चल बंद करते मी आता. थंड होऊ दे, फोडी निघती. गॅस बंद केला आणि आता झाकण ठेवत आहे. हे आता झाकण काढलं. आता त्यातले ते हे काढून घ्यायचे आवळे. पाणी काढून घ्यायचं. हे बघा तुकडे पडणार हा. आणि त्याची बी काढून टाकायची. मी काढायची. ते सगळे सोललेले आवळे आहेत ना, ते एका टोपात टाकत आहे. हा. साखर हा पाकातले आहेत ना. तुम्ही या जागी गुळ पण वापरू शकता, पण आम्ही गुळ नाही वापरत आहे. वेलची, जायफळ आणि सुंठ त्याची पूड. पूड गॅस पेटवायचा, त्याचे साखरेचा पाक करून घ्यायचा ना. सगळ्या आवळ्यांना साखर लागली पाहिजे. ओके. हे बघा थोडस मीठ, आंबट गोड तुरट. आता हे मिक्स करत आहे. हे तुम्ही आता एका बरणीत पण थंड झाल्यावर भरून ठेवू शकता. ओके. काचेच्या बरणीत ठेवू शकता. हा. आवळा मुरंबा पण बोलू शकतो आपण याला. आवळा पाकातले आवळे. हे आता झाकण ठेवते मी. हा, हे झालेलं आहे.